श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण स्वामी समर्थांची पूजा करत असताना किंवा स्वामीचं दृढ विश्वास घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीचे आहे, हा महाराजांचा हा अभिवचन आहे. पण त्या वैष्णवाने आपण खरं अर्थाने तो माझ्यामध्येच आहे हा भाव जागृत सतत ठेवणं. आपल्यामध्ये सद्गुरू हा कधीच आपल्यावर अवकृपा करत नाही. ते गुरु असतात, ते कधीच कोणाचं एकदा आपण पकडलेला हात ते आपला हात सोडत नाही, आपण सोडला तर ते सोडत नाही. म्हणून आपली श्रद्धा आणि विश्वास एवढी दृढ पाहिजे का तो माझ्याबरोबर सतत आहे. अनन्य चिंतनते, तो सतत अनन्य चिंतनते जो महाराज आहेत सांगतात तर मी अनन्य माझं चिंतन कर, मी तुझ्या पाठीचे आहे. मग माझ्या पाठीचे असणारा हा जो स्वामी समर्थ आहे, माझ्याबरोबर सतत आहे, उठता बसता खेळता सगळं तो आहे. मग आपण एका सांगतो तारक मंत्रामध्ये कुठलीच भय नाही, कुठलीच भीती नाही, कुठलीच काय नाही, कुठलीच शंका नाही. मग माझी शंका येईलच का? तो माझ्याबरोबर आहे आणि तो बरोबर असताना मला काय मागायची गरज आहे? मला काहीच मागायची महाराजावर गरज नाही. महाराज माझ्याबरोबर आहे. अनन्य जसा ठेवी तसा राहील मी देवा, जसा ठेवीत तसा मी राहील. हा विचार चिंतन खरं अर्थाने आपण केला पाहिजे आणि त्या विचाराने चाललं पाहिजे. स्वामी समर्थांचा विचार हा इतका दृढ त्या भक्तीमध्ये राहिलो पाहिजे, कुठलीच अपेक्षा नाही. आपली श्रद्धा आणि विश्वास एकदा ढसळला का सगळं बालगळतं. म्हणून मला ती ढसून द्यायची नाही, खाली उतरून द्यायची नाही. म्हणून मला स्वामीच्या नामात किंवा स्वामीच्या विचारात राहायचं आहे. कुठे कुठे जायची गरज नाही. स्वामी भक्ती करत असताना मी आज या ठिकाणी गेलं पाहिजे, त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आपल्या अंतर्मनात त्याचं स्थान ठेवलं, त्याला स्थापित केलं, कुठे जायचं आहे, त्याला कुठे शोधायचं आहे, तो आपल्यामध्येच आहे हे पाहता आलं पाहिजे आणि स्वामीमय बनता आलं पाहिजे. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.